नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपला विषय आहे इंग्रजी. आपल्या इंग्रजीमधला जो थर्ड टॉपिक आहे तो आपण आता घेत आहोत. त्याचं नाव आहे 1.3 ट्रीज आर द काइंडनेस थिंग्स आय नो. आपल्याला इथे माहिती आहे की जो ट्रीज आहे तो काय आहे की एक काइंडनेस आहे, म्हणजेच काय तर खूप दयाळू आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि ही जी पोएम आहे ती आज आपण इथे अभ्यासणार आहोत. तर मग मुलांनो, आपण सुरुवात करूया. लर्न करण्यासाठी आपली जी ही पोएम आहे की जे झाडं असतात ते कशा असतात तर खूप दयाळू असतात. या पृथ्वी तलावर जेवढे काही सजीव आहे त्या सजीवांपेक्षा सर्वात दयाळू जर कोण असेल तर ते कोण आहेत तर ते आहेत झाडं. हे सिद्ध झालेलं आहे या पोएमवरून. म्हणून आपण या पोएममध्ये काय अभ्यासणार आहोत पहा. तर आपली जी 1.3 पोएम आहे ती आहे ट्रीज आर द काइंडनेस थिंग्स आय नो. हे इंट्रोडक्शन जे आहे ते आपण इथे पाहणार आहोत. इन दिस पोएम वी विल लर्न अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज. ट्रीजचं जे महत्त्व आहे ते तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ते आणखी महत्त्व काय आहे हे आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला या पोएमचं काय करायचं आहे तर एक्सप्लेनेशन बघायचं आहे. तर इथे आपण पाहू शकतो आपली ही जी पोएम आहे ती किती महत्त्वपूर्ण आहे हे आपण इथे अभ्यासणार आहोत. हा मुलांना, आपली जी पोएम आहे ती आपली पोएम आहे 1.3 ट्री आर द काइंडनेस थिंग्स आय नो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जे ट्रीज आहे, जे झाडं झुडपं आहे ती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहेत. त्याचंच महत्त्व आपण थोडक्यामध्ये या पोएममध्ये समजून घेणार आहोत. तर बघा, ट्रीज आर द काइंडनेस थिंग्स आय नो. म्हणजेच काय की मला ट्रीचं महत्त्व हे सांगण्याची गरज नाही आहे. जे ट्रीज आहे, जे झाडं आहेत त्यांना ऑलरेडी काय आहे तर खूप महत्त्वपूर्ण ते भूमिका आपल्या जीवनामध्ये बजावत असतात. म्हणून ते किती दयाळू आहे. या पृथ्वी तलावर जेवढे काही सजीव आहेत त्यापैकी ट्रीज हा एक खूप दयाळू असा काय आहे वनस्पती आहे. म्हणून दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. ते कुणालाही नुकसान पोचवत नाहीये आणि फक्त स्वतःच काय करत आहे तर सिम्पली म्हणजे अगदी साधारणपणे ते स्वतःला डेव्हलप करत आहे, स्वतः ते वाढत आहे. ग्रो म्हणजे वाढणे. इथे काय होत आहे तर ते स्वतः इथे वाढत आहे. मग आपण इथे पाहू शकतो की अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज अँड गेदर बर्ड्स अमंग देअर वॉक्स. इथे आपल्याला माहीत आहे की हे सगळं जे काही झाडं झुडपं आहे तिथे त्याच्या सावलीखाली जे काही प्राणी आहे, पक्षी आहे ते तर राहतात, पण जे बर्ड्सचे जे काही घरटी आहे ते देखील ह्या ट्रीजवरती असतात. म्हणजेच थोडक्यामध्ये ह्या ट्रीजचा जो निवारा आहे तो जो बर्ड्स आहेत किंवा जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यासाठी कसे आहेत तर खूप महत्त्वपूर्ण आहे. हे ट्रीजचं काय आहे तर खूप मोठं जे योगदान आहे ते ह्या ट्रीजचं आपल्याला इथे दिसून येत आहे. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्स अबोव अँड वूड टू मेक आवर हाऊस ऑफ. बघा, ते आपल्याला फक्त फ्रूट्सच देत नाही. इथे आपल्याला झाड दिसत आहे आणि त्यावरती काय आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स आहे. आपल्याला हे झाडं काय देत आहे तर फ्रूट्स तर देतातच, तसेच आपलं घर बांधण्यासाठी आपल्याला त्यापासून लाकडं सुद्धा मिळत असतात. म्हणून बघा, आपल्या अगदी जे वनस्पती आहेत किंवा जे झाडं आहेत ते आपल्याला काय करत आहेत तर खूप चांगल्या पद्धतीने आपली ते सेवा करत आहेत. जसं अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोन्स अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आता जो हॅलोविन आहे हा एक काय आहे, एक उत्सव आहे, एक सण आहे जो पाश्चिमात्य देशामध्ये करत असतात. आणि तिथे अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. स्प्रिंग म्हणजेच काय की शरद ऋतूमध्ये काय होतं तर आपल्याला माहिती आहे की पानगळती होत असते. म्हणजेच सगळ्या झाडांचे जे पानं आहे ते आपोआपच गळून पडतात आणि त्याला एक नवीन पालवी ही शरद ऋतूमध्ये काय होते तर शरद ऋतूमध्ये ही नवीन पालवी जी आहे ती फुटत असते. म्हणजेच हॉलविन इथे हा जो खेळ जो गेम आहे किंवा आपण त्याला उत्सव म्हणू, त्या उत्सवामध्ये काय होतं तर या उत्सवामध्ये प्रत्येक झाडाची जी पानं आहेत ती काय होतात तर जाळली जातात. तर अशा प्रकारचा हा जो सण आहे तो कुठे होतो तर पाश्चिमात्य देशामध्ये हा सण होतो. बघा, इथे आपल्याला दिसत आहे की नवीन पालवी फुटताना आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे.
बघा इथे नवीन पालवी जी आहे ती शरद ऋतूमध्ये प्रत्येक झाडाला ही काय होते तर फुटत आहे. तर पहा मुलांना, आपण इथे बघू शकतो ते आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. आता इथे झाडं झुडपच अशी आहेत की त्यांना जे सूर्याची पहिली किरणं जे आहेत ते त्यांना टच करत असते. कुणाला तर इथे आपल्याला काय दिसत आहे, मोठमोठी जे झाडं आहेत त्याचे जे पर्ण आहे, पानं आहेत, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याचा जो फर्स्ट किरण आहे तो काय करतो तर पहिला जो किरण आहे तो ज्या झाडांना टच करत असतो आणि मगच तो या पृथ्वी तलावर येत असतो. म्हणजेच दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा काय होतं तर सर्वात आधी सूर्याचे किरण जर कोणी कॅच करत असेल तर ती पर्णकर्ता झाडांची पाने करत असतात. पण इथे पाहू शकतो की दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट. आता जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा देखील काय होतं तर तेव्हा देखील आपण पाहू शकतो की वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. आता हे जेव्हा नाईट होते, आपण बघतो की सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा हळूहळू हे जे काही किरण आहेत ते कुणावर पडत असतात की पर्णावर पडत असतात, झाडांवरती पडत असतात. म्हणजे हे देखील, याचा अनुभव देखील, याचा फील देखील कोण घेऊ शकत आहे तर जे पर्ण आहे, जे पान आहे ते घेत आहेत. म्हणून आपल्याला इथे सांगितलेलं आहे की जेव्हा नाईट होते किंवा जेव्हा सनराईज होतो तेव्हा देखील काय होतं तर जी झाडांची पाने आहेत ती अनुभव करत असते सूर्याच्या किरणांचा. मग अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय. बघा आता हा जो मून आहे जेव्हा त्याचा प्रवास ह्या स्कायमधून, ह्या अवकाशातून होत असतो तेव्हा देखील त्याचा जो प्रकाश आहे तो कुणावर पडत असतो. दे हुम अ ड्रोसी ललबाय. बघा तो कुणावर पडत असतो तर तो देखील, ललबाई म्हणजेच काय तर अंगाई गीत आहे. ड्रोजली म्हणजे जे काही झोपण्यासाठी लहान बाळांना जे अंगाई गीत गायलं जातं त्यालाच काय म्हटलं जातं तर ड्रोजली ललबाई असे म्हटलं जातं. तर ह्या चंद्राची जी किरणे आहेत ती देखील कशावर पडत असतात तर त्या पानांवरती पडत असतात. हे देखील आपल्याला इथे जो पोएट आहे तो इथे सांगू इच्छित आहे. मग इथे आपण पाहू शकतो की ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग अगो. जेव्हा बघा जेव्हा लहान मुलं असतात तेव्हा आपण त्यांना काय करत असतो ते त्यांना झोपवण्यासाठी देखील आपण छान सुंदर अशी ललबाई म्हणजेच अंगाई गीत जे आहे ते आपण गात असतो. आणि मग मधुर स्वरामध्ये जेव्हा आपण हे गाणं गात असतो तेव्हा आपले जे लहान मुलं आहेत ते काय करत असतात ते अगदी शांतपणे असे अंगाई गीत गाऊन झोप घेत असतात. मग ट्रीज आर द किडनेस थिंग्स आय नो. आता हे सगळं कुणासाठी होतं तर लहान बाळांसाठी होतं आणि ते बाळ अंगाई गीत गाऊन जे आहे ते काय करत असतात झोप घेत असतात. जसं की आपल्या घराच्या बाहेर एखादं जर झाड असेल तर त्या झाडाभोवती काय असतं खूप सारे पशुपक्षी जे आहेत आपण बघितलेलं आहे. जेव्हा सकाळ होते तेव्हा काय होतं तर सगळे पशुपक्षी जे आहे 6-6:30च्या दरम्यानमध्ये काय होतात तर त्या झाडांवरती गिरट्या घेत असतात. खूप चिवचिव चिवचिव असा आवाज येत असतो. तुम्ही हा आवाज जो आहे तो अनुभवला असेलच. म्हणजेच त्यांचे काय होते तर सकाळ होत असते आणि त्यांना असं वाटत असतं की आत्ता त्यांनी अन्नाच्या शोधामध्ये काय करायचं आहे तर आपापल्या दिशेला आपल्या डायरेक्शनमध्ये काय घ्यायचे आहे, धाव घ्यायची आहे, अन्न शोधण्यासाठी जायचं आहे. म्हणून ज्यांच्या अंगणामध्ये झाड असेल त्यांना हे अनुभव आलाच असेल, अशी फिलिंग आलीच असेल की सकाळच्या सुमारास अगदी 6-6:30च्या सुमारास किंवा त्याच्या आधी देखील काय होतं की झाडावरती जे जे पक्षी राहतात ते खूप आवाज करत असतात आणि मग हळूहळू त्यांचा आवाज काय होतो कमी कमी होत जातो. म्हणजेच की ते आपापल्या अन्नासाठी त्यांच्या डायरेक्शनने त्यांनी धाव घेतलेली असते. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. म्हणजे पोएटला हे माहिती आहे की जे ट्रीज आहे ते कसे असतात तर खूप दयाळू असतात. त्यांच्यासारखं दयाळू या पृथ्वी तलावर कोणीही नाही हे पोएटला माहिती आहे. आणि हे आपल्याला देखील माहिती आहे की ट्रीज सारखं दयाळू जे आहे ते या जगामध्ये दुसरं कोणीही नाही. पहा मुलांना, आपल्याला माहिती आहे की झाडांशिवाय दुसरं कोणी दयाळू जे आहे ते ह्या पृथ्वी तलावर नाही आहे. हे कवीलाच नाही तर आपल्याला देखील हे माहिती आहे.
आणि पुढे बघा पोएट काय सांगतोय, हरिबेन यांनी काय केलेलं आहे, ही जी पोएम आहे ती त्यांनी लिहिलेली आहे. आणि या पोएममध्ये काही शब्दार्थ देखील दिलेले आहेत, ते देखील आपण इथे काय करणार आहोत तर अभ्यासणार आहोत. मग जे शब्द आहेत ते असे आहे, वर्ड मिनिंग्स म्हणजेच आपल्याला माहिती आहे वर्ड मिनिंग्स म्हणजे काय आहे, तर शब्दांचा जो अर्थ आहे तो देखील आपण इथे समजून घेणार आहोत. तर बघा बॉक्स म्हणजेच काय आहे तर ब्रांचेस, वेगवेगळ्या ज्या काही फांद्या आहे. आपल्याला माहित आहे की एखादं झाड जर आपल्या अंगणामध्ये असेल तर त्याच्या फांद्यावरती जे काही पक्षी आहे, बर्ड्स आहे, त्यांचे काय असतात वेगवेगळी घरटी ही उभारलेली असते. मग हॅलोवीन काय आहे तर हॅलोवीन अ फेस्टिवल इन ऑटोमस ऑब्झर्व इन वेस्टर्न कंट्रीजमध्ये हा जो सण आहे कुठला हॅलोवीन, हा सण जो आहे तो मोठ्या उत्साहाने सेलिब्रेट केला जातो. तिथे शरद ऋतूमध्ये काय होतं तर प्रत्येक झाडांची एक एक पाने काय होते दहन केली जातात त्या सणामध्ये. मग आहे इथे बी म्हणजेच काय आहे तर रेज आहे. मग ड्रॉसी स्लीपी म्हणजेच अगदी झोपी आलेला जो लहान बाळ असतो, तिथे आपण बघितलेलं आहे की कुणाच्याही अंगणात जर घर असेल तर त्या पानांचा आवाज जर आपण फील केला असेल तर तो पानांचा जो आवाज आहे अगदी सळसळता असं वाटतं की जणू काही ते पानं जे आहे ते अंगाई गीत गात आहे अशी फिलिंग आपल्याला येत असते. मग ललबाई सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप. ललबाई म्हणजेच काय की खूप छान सुंदर असं अंगाई गीत जे ऐकून लहान मुलं जे आहे ते काय करत असतात तर झोपी जात असतात. तर मुलांनो अशा प्रकारे आपण इथे ट्रीज आर द काइंडनेस थिंग्स आय नो ही जी पोएम आहे ते आपण इथे लर्न केलेले आहे. आणि थोडक्यामध्ये या पोएममध्ये आपण काय अभ्यासलेलं आहे तर फक्त पोएटलाच नाही, फक्त कवीलाच नाही, तर संपूर्ण जगाला माहिती आहे की ट्री जो आहे, ट्री हा काय करत असतो तर आपल्यावर त्याचे खूप खूप उपकार हे असतात. म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे, झाडं जे आहे ती लावायलाच पाहिजे. बघा आता सगळे जे रस्ते आहेत ते सिमेंटचे होत आहे, झाडे लावायला जागा नाहीये, पण जिथे झाडं लावण्याची काय असेल सुविधा असेल त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, झाडे जे आहे ती लावायची आहेत आणि त्यांना अगदी लहान मुलांसारखं आपल्याला वाढवायचं आहे. लहान असताना त्यांची निगा राखायची आहे. जोपर्यंत ते स्वतःचं अन्न पाणी स्वतः घेत नाही किंवा तयार करत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे तर झाडांना खूप चांगली जपणूक त्यांची करून आपल्याला त्यांना वाढवायचं आहे. आधी आपल्याला किमान 5 तरी झाडं आपल्या आयुष्यात आपण लावायला पाहिजेच आणि त्यांची निगा देखील राखायला पाहिजे. आणि तेच जे झाडं आहेत तेच आपल्यासाठी खूप मोठं काय आहे तर वरदान हे ठरणार आहे. म्हणून याची जी ही जी पोएम आहे ते आपण लर्न केलेले आहे, अभ्यासलेले आहे आणि झाडांचं महत्त्व जे आहे ते आपण पुन्हा एकदा समजून घेतलेलं आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की झाडाचं महत्त्व हे किती आहे, तरी देखील आपण पुन्हा एकदा काय केलेलं आहे तर या पोएमच्या सहारे आपण ही जी झाडांची जी महत्त्वाकांक्षा आहे किंवा झाडांना जे इम्पॉर्टन्स दिलेलं आहे ते आपण पुन्हा एकदा काय केलेलं आहे समजून घेतलेलं आहे. बघा झाडांशिवाय आपलं जे आयुष्य आहे ते कसं आहे तर पूर्ण नाहीये. म्हणून प्रत्येकाने काय करायचे आहे, झाडांची निगा ही नक्की राखायची आहे, कारण झाड हे आपल्याला खूप काही देत असतं. तसंच आपल्याला हा मेसेज भेटलेला आहे या पोएममधून की झाडांचं जे इम्पॉर्टन्स आहे ते आपल्यासाठी किती किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला ह्या पोएमद्वारे हा मेसेज आपल्याला मिळालेला आहे. तर आता थोडक्यात आपण काय करणार आहोत तर ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत आणि या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तरे जे आहे ते आपल्याला द्यायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे तर पर्याय देखील दिलेले आहेत. म्हणून बघा बर्ड्स ऑफ डॅश ग्लो फर्स्ट ॲट सनराईज. आता इथे ऑप्शन आलेला आहे ट्री आणि सन. इथे सांगितलेलं आहे बर्ड्स ऑफ डॅश ग्लो फर्स्ट ॲट सनराईज. जो सनराईज आहे तो कशावर पडतो तर तो ट्रीवरती पडत असतो. हे आपल्याला माहीत आहे. आपण पोएममध्ये काय शिकलेलो आहोत तर आपण पोएममध्ये बघितलेलं आहे की सगळ्यात आधी जेव्हा सनराईज होतो तेव्हा त्याची जी कवळी किरणे जी आहे ती जगामध्ये असलेल्या प्रत्येक झाडांवरती काय होत असतात, सगळ्यात आधी ती पडत असतात. प्रत्येक पानावरती जी सूर्याची जी किरणे आहेत ती
कोण कॅच करत असतं, तर प्रत्येक झाडाचं पान हे कॅच करत असतं. त्यांच्यावरती जी किरणं आहे ती सूर्याची ही पडत असतात, जे आपण पोएम एक्सप्लेन करताना देखील बघितलेलं आहे. आता पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की ट्रीज सिंग अ ललबाय फॉर स्मॉल. आता आपल्या दारासमोर जर एखादं झाड असेल आणि त्या झाडांचा आवाज तुम्ही नीट काय करायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे. जसे की आपण सकाळी सकाळी बघा, पक्ष्यांचा, पशूंचा काय येत असतो, आवाज येत असतो. म्हणजेच ते पक्षी काय करत असतात, आपल्या अन्नपाण्यासाठी जागे होत असतात आणि मग त्या झाडाला सोडून ते आपापल्या डायरेक्शनने काय होतात, जात असतात अन्नपाणी शोधण्यासाठी. आणि नंतर तिथे तो आवाज जो आहे, तो जी किलबिल आहे, ती अगदी संगीतासारखी, अगदी म्युझिकासारखी आपल्याला ती फील होत असते. आणि सकाळी सकाळी बघा, पानांचा जो आवाज आहे, तो सळसळत्या पानांचा आवाज जेव्हा आपण ऐकला, तेव्हा आपल्याला असं वाटत असं जणू काही एक म्युझिकच जे आहे ते चालू आहे. असं सळसळत्या पानांचा काय येत असतो, आवाज येत असतो. आणि जेव्हा नाईट होते, म्हणजे पुन्हा एकदा संध्याकाळी जेव्हा 6, 6:30 किंवा 7 वाजतात, तेव्हा पुन्हा जे गेलेले पक्षी असतात त्या झाडावरून ते काय होतात, पुन्हा एकत्र येतात. पुन्हा त्यांच्या आवाजामुळे आपल्याला कळतं की आता हे काय झालेले आहे, अन्न पाणी घेऊन परत आलेले आहे. आणि ते निवारासाठी काय होतात, पुन्हा त्या झाडावरती एकत्र येतात. पुन्हा त्यांची काही वेळ जी आहे ती किलबिलामध्ये जाते आणि ते शांतपणे त्या झाडावरती झोपी जात असतात. म्हणजे पहा, झाड हे त्यांचं काय आहे, निवारा आहे. तसेच जे काही ॲनिमल्स आहेत ते देखील झाडाखाली काय करत असतात, तर विश्रांतीही घेत असतात. म्हणून आपल्याला इथे विचारलेलं आहे, ट्रीज सिंग अ ललबाय फॉर स्मॉल. जसं जे झाडे आहेत तिचे जे सिंगिंग आहे, पाण्याचा आवाज जो आहे, सळसळत्या पाण्याचा आवाज, तो जणू काही आपल्याला एका अंगाई गीतासारखा भासत असतो. मग बॅट आणि किड्स काय येणार आहे सांगा पाहू. अगदी बरोबर, किड्स हे काय आहे, आपलं राईट आन्सर आहे. बघा, जेव्हा लहान मूल असतं तेव्हा त्याला झोपवण्यासाठी आई काय करत असते, तिच्या आवाजामध्ये अगदी हार्ट टच असं एखादं सॉन्ग जे आहे ते बोलत असतं आणि त्या आवाजाने लहान बाळ काय होतं, तर झोपी जात असतं. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की ट्रीज होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंज इनटू. आणि आपल्याला इथे 2 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे नाईट आणि सेकंड आहे शेन. बघा, इथे काय सांगितलेलं आहे, ट्रीज होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंज इनटू नाईट आणि शेन. काय येणार आहे, अगदी बरोबर, नाईट हे येणार आहे आणि आपला ऑप्शन देखील बरोबर आलेला आहे. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की द पोएट नोज दॅट ट्रीज आर द डॅश थिंग्स. आता पोएटला माहिती आहे, कवित्रीला माहिती आहे की जे ट्रीज आहे ते कसे आहे, ते स्मॉलेस्ट आहे की काइंडनेस्ट आहे, तर ते खूप दयाळू आहे. या जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक जिवंत वस्तूपासून हे जे झाड आहेत हे कसे आहेत, तर खूप दयाळू आहे. म्हणजेच कसे आहेत, तर काइंडेस्ट आहे, खूप दयाळू आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत की ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर टू द बर्ड्स अँड ॲनिमल्स. मग हे जे सेंटेन्स आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर टू द बर्ड्स अँड ॲनिमल्स. आता जो ट्रीज आहे ते राहण्यासाठी, म्हणजे तिच्या सावलीखाली बर्ड्स आणि ॲनिमल्स हे येतातच. म्हणून हे जे विधान आहे हे कसं आहे, हे ट्रू आहे. आणि पहा, आपला आन्सर देखील बरोबर आलेला आहे. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, ट्रीज बेअर न्यू लिव्ज इन ऑटोमन. आणि ते फॉल्स आहे की ट्रू आहे हे आपल्याला विधान सांगायचं आहे की ट्रीज बेअर न्यू लिव्ज इन ऑटोमन. तर न्यू लिव्ज आपल्याला या ऋतूमध्ये येतात का, तर नाही. म्हणून हे जे विधान आहे ते आपलं कसं आहे, तर हे विधान आपलं फॉल्स आहे. ते शरद ऋतूमध्ये काय होतं, तर शरद ऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी ही फुटत असते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, ट्रीज ऑफर फ्रूट्स अँड वूड टू द ह्युमन बिंग. आता साहजिकच आहे, आपल्याला काय मिळत असतं की ट्रीजपासून आपल्याला फ्रूट्स मिळतं आणि लाकूड देखील मिळत असतं. म्हणून हे विधान जे आहे ते कसं आहे, तर ट्रू हे आहे. आणि आपलं जे पुढचा प्रश्न आहे तो आपला असा आहे की
ट्रीज डू नॉट शो एनी काइंडनेस टू अस. मग हे फॉल्स विधान आहे की ट्रू विधान आहे? बघा, ट्रीज डू नॉट शो एनी काइंडनेस टू अस, ते तर खूप काय असतं, दयाळू असतं. म्हणजे हे विधान कसं आहे तर फॉल्स असं आहे. म्हणून पहा, आपले इथे जे क्वेश्चन आन्सर आहे ते इथे कंप्लीट होत आहे. इथे आपले जे क्वेश्चन आन्सर आहे ते आपले इथे पूर्ण झालेले आहे. आपण इथे ह्या पोएमची ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहे, तसं सुद्धा घेतलेलं आहे. आता आपण काही क्वेश्चन आन्सर जे आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत. तर बघा, आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो असा आहे की द पोएट रेफर्स टू ट्रीज ॲज द काइंडनेस थिंग्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. Pick out 5 facts which prove that kindness trees towards others, or how do trees serve birds, animals and human beings. ते आपल्याला काय काय देतात ते आपल्याला इथे सांगायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की या जगामध्ये जिवंत वस्तूपैकी झाड ही एक अशी गोष्ट आहे की तिच्यापासून आपल्याला बरंच काही हे मिळत असतं. म्हणून बघा, फर्स्ट जे आहे ते आहे ट्रीज स्प्रेड ॲज शेड फॉर स्लीपी काउज. सावली जे आहे ते पसरवत असते झाड, आणि त्याच्या सावलीखाली जे काही गायी आहे, जे काही ॲनिमल्स आहेत ते काय करत असतात तर शांतपणे निवारा घेत असतात, झोपत असतात. मग ट्रीज गिव्ह फ्रूट्स. ट्रीज आपल्याला काय करतात? फ्रूट्स देतात. वेगवेगळी सावली तर ते आपल्याला देतातच, वेगवेगळे आपल्याला प्रत्येक झाड काय करत असतं? फ्रूट्स हे देत असतं. नंतर बर्ड्स गॅदर ऑन देअर बॉक्स. ट्रीज गिव्ह वूड टू बिल्ड हाऊस. फक्त फ्रूट्सच नाही तर आपलं घर बांधण्यासाठी त्याच्यापासून, जंगलापासून आपल्याला लाकडं देखील मिळतात, झाडांपासून आपल्याला लाकडं देखील मिळतात. मग जो फोर्थ पॉईंट आहे तो आहे ट्रीज गिव्ह लिव्स टू बर्न ऑन हॅव्हिलिंग. बघा, एक हॅलोवीन हा जो गेम आहे किंवा काही गेम आहे किंवा उत्सव आहे, हा जो उत्सव आहे तो पाश्चात्य देशामध्ये काय केला जातो? सेलिब्रेट केला जातो. आणि त्यामध्ये हॅलोवीन या उत्सवामध्ये पाश्चात्य देशाचे जे काही लोक आहेत ते काय करतात? प्रत्येक झाडाचा एक एक पर्ण त्याच्यामध्ये दहन करत असतात. अशा प्रकारे हॅलोवीन हा नावाचा जो सण आहे तो पाश्चात्य देशातले लोक जे आहेत ते सेलिब्रेट करत असतात. तर अशा प्रकारे आपण याचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे विच पार्ट ऑफ द ट्रीज ग्लो फर्स्ट ॲट सनराईज. आणि आन्सर बघा काय आहे? ग्रीन बर्ड्स ग्लो फर्स्ट ॲट सनराईज. म्हणजेच सगळ्यात आधी काय होतं तर अगदी हिरव्यागार नाजूक अशा पानांवरती सनराईज जो आहे, सूर्याची किरण जी आहे ती पडत असतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की व्हॉट डू ट्रीज डू फॉर स्मॉल किड्स. बघा, ट्रीज ह्यूम अँड ड्रोज लल बाय फॉर स्मॉल किड्स. जसे की आपण एक्सप्लेन करताना बघितलं होतं की जे झाडांचा जो सळसळता आवाज आहे, पानांचा जो आवाज आहे, तो आवाज जणू असा असतो की जणू कोणी काही आपल्यासाठी काय करत आहे. तर लहान बाळासाठी जसं आई अंगाई गाते तसंच झाड जे आहे आपल्यासाठी काय करत आहे? अंगाई गीत गात आहे, असं आपल्याला फील होत असतं. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की किड्स लव टू लिसन टू सॉंग्स फ्रॉम ट्रीज. बघा काय आहे आन्सर? दे ह्यूम अ ड्रोज ललबाय ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग अगो. बघा, आपण बघितलेलं आहे की मोठमोठ्या वृक्षाखाली अगदी शांत असे जे ॲनिमल्स आहे, जसं बकऱ्या आहे, मेंढ्या आहे, काऊज, गाय आहे, म्हशी आहे, त्या अगदी शांतपणे झोपताना आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यावरती जे काही पक्षी आहे, बर्ड्स आहे, ते देखील अगदी छान असा निवारा घेतलेला आपल्याला दिसून आलेला आहे. तर आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो असा आहे की ट्रीज आर व्हेरी काइंड. ट्रीज कशा असतात तर खूप दयाळू असतात. बघा, ट्रीज आर द काइंडनेस थिंग्स आय नो. ट्रीज हे खूप दयाळू असतात. हे फक्त कबीलाच नाही तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ट्रीज हे काय असतात? खूप दयाळू असतात. तर पहा मुलांना, आपली जी पोएम आहे 1.3 ट्रीज आर द काइंडनेस थिंग्स आय नो, ही आपली लर्न करून झालेली आहे. त्याची ॲक्टिव्हिटी आपण घेतलेली आहे. तसेच काही क्वेश्चन आन्सर जे आहेत ते देखील आपण इथे एक्सप्लेन करून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या पोएममध्ये काय शिकायला मिळत आहे? पहा, अशा प्रकारे ह्या पोएमद्वारे आपल्याला काय लेसन मिळत आहे, काय धडा मिळत आहे
की आपल्याला झाडांचं महत्त्व हे आपल्याला समजलेलं आहे, त्याचप्रमाणे झाडांची आपल्याला काय करायला पाहिजे, लागवड करायला पाहिजे. फक्त झाडे लावायलाच नाही तर ते आपल्याला जगवता देखील आले पाहिजे, कारण झाडं हे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा काय आहे, भाग आहे. बघा, झाडं अगदी जेव्हा ते मोठे होतात तेव्हा ते आपल्याला सावली, फळं, फुलं हेच देत नाही, तर त्यांच्यापासून जे काही लाकडं मिळतात त्यापासून आपण आपली घरं बांधतो, फर्निचर बनवतो. तर अगदी झाडं आपल्याला स्वतःचा अगदी एक एक पार्ट जो आहे झाडांचा तो काय होतो, तर आपल्या उपयोगी येत असतो. म्हणून झाड हे आपल्या आयुष्यातील काय आहे, एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि झाडामुळेच आपल्याला काय होतं, तर एक खूप छान अशी लाईफ आपल्याला जगता येणार आहे. का? कारण झाड हे काय करतं, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं आणि जे ऑक्सिजन आहे, जे आपल्यासाठी जो वायू महत्त्वाचा आहे, तो काय करत असतो, तो आपल्याला देत असतो. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, झाडांची ही लागवड करायची आहे आणि आपल्याला झाडं ही जपायची देखील आहे, लहानाची मोठी देखील करायची आहे. बघा, जसं आपण लहान मुलांना लहानचं मोठं करतो, तसेच काही आपल्या आयुष्यामध्ये काही झाडं लावून त्यांची देखील आपल्याला निगा राखायची आहे. हे सत्कर्म जे आहे ते आपल्याला करायचंच आहे. तर नक्कीच तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये काय करणार आहे, किमान 5 झाडं तरी लावणार आहेत आणि त्याची निगा देखील तुम्ही राखणार आहोत. तर आपल्याला ही जी पोएम आहे, या पोएमच्या आधारे काय कळलेलं आहे, तर झाडं हे खूप दयाळू असतात. तर तोच जो दयाळूपणा आहे तो प्रत्येक माणसामध्ये सुद्धा उतरायलाच हवा. तो जो झाडांचा गुण आहे तो आपण प्रत्येकाने घ्यायला पाहिजेच, पण त्यासोबत आपण झाडांची लागवड करून त्याची जोपासना देखील आपण करायला पाहिजे. हा जो छान मेसेज आहे तो आपल्याला आपल्या ह्या पोएममधून मिळालेला आहे. तर अशा प्रकारे आपली ही जी पोएम आहे 1.3 ट्रीज आर द काइंडनेस थिंग्स आय नो, ही जी पोएम आहे ती आपण इथे पूर्ण केलेली आहे. तर लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.